नमस्कार. कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मिठाचं वांगं करून दाखवणार आहे. खारं वांगं जे की लहान मुलं वगैरे खूप आवडीनं खातात. तर त्यासाठी मी पाव किलो वांगे असे गावरान घेतलेले आहे. त्याचे हे पूर्ण असे काट वगैरे सगळे काटे काढून टाकून देठ पण थोडे थोडे कट केलेले आहे. आणि हे अशा प्रकारे सगळे असे चिरून घेतले आणि पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. ते काळे पडत नाहीत पण पाण्यामध्ये टाकायचे. तर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याच्यासाठी एवढे 1 वाटी शेंगदाणे आहेत. नंतर लसूण घेतला, 1 गड्डी पूर्ण लसूण आहे. आणि हे आपण थोडेसे खडे मसाले टाकणार आहेत त्याच्यामध्ये, कारण मिठाचं असल्यामुळं तिखट अजिबात नसतं. त्याच्यामुळं थोडेसे हे मसाले टाकणार आहे. तर हे 4 ते 5 मिरे आहेत, 5 लवंग आहेत, 3 वेलची आहेत आणि दालचिनीचा तुकडा आहे. हे पूर्ण मी एकत्र वाटून घेणार आहे हे तिन्ही. आणि कोथिंबीर टाकून याच्यामध्ये वाटून घेते. तर सर्वात अगोदर आपण याच्यामध्ये हे ड्राय मसाले आहेत, गरम मसाला ते वाटून घेणार आहे पूर्ण. अगोदर हे एवढंच फक्त फिरवून घेते. शेंगदाणे वाटलेलं जार आहे हे. तर हे अशा प्रकारे आपण हे पूर्ण मसाले असे जाडसर वाटून घेतलेत. आता राहिलेले आपले शेंगदाण्यासोबत वाटले जातात. तर आता हे शेंगदाणे टाकून घेते. नंतर लसूण टाकते. ह्या वांग्यासाठी ही भरपूर टाकायची कोथिंबीर आणि लसूण भरपूर टाकायचा. आणि ही एक मूठ भरून मी छान अशी कोथिंबीर धुवून घेतलेली आहे, कोवळ्या दांड्यासहित घेतलेली आहे. हे छान वाटून घेते. ते थोडंसं वाटल्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे आणि परत अजून एकदा फिरवून घेते. तर हे वाटण झालेलं आपण वाटण काढून घेऊया का प्लेटमध्ये. छान असं वाटून घेतलं आहे, जरा जाडसरच. लसूण याच्यामुळे एकदम मस्त एकदम असं चिकट झालेले आहे. तर आपण आता हे वांग्यामध्ये भरून घेणार आहे. एक टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे गावरान, थोडासा आंबूसपणा येण्यासाठी. तर हे वांगे आपण आता पाण्यातून काढून घेणार आहेत. गावरान घ्यायचे वांगे, छान होतात. आणि याच्यामध्ये आता मीठ वगैरे टाकलेलं आहे. तर हे आपण भरून घेऊ. तर पूर्ण वांग्यामध्ये असं छान असं दाबून भरून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा पद्धतीनं पूर्ण भरून घ्यायचेत आपल्याला. तर ह्याच पद्धतीनं मी पूर्ण आता हे वांगे याच्यामध्ये भरून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर हे पूर्ण वांगे बघा आपले असे छान भरून झालेले आहेत, एकदम दाबून दाबून भरलेले आहे. आता हे एवढं आपलं आणखी उरलेलं आहे. तर हे आपण रश्श्यासाठी वापरणार आहेत. तर सुरुवात करू आपण आता. तर कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर आपण आता याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे. तर 3 चमचे तेल टाकणार आहे. तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान आता गरम झालेलं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे तेवढे. एकदम मस्त छान एकदम कडक फोडणी बसली पाहिजे. आता यावेळेला आपण टोमॅटो टाकतो.
छान 2 मिनिट आपल्याला याला परतून घ्यायचं. एकदम नरम झाले पाहिजे. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. अगोदर वांग्यात शेंगदाण्याच्या कुटामध्ये पण आपण मीठ टाकलेलं होतं, तर अंदाजानं मीठ टाका. मिठामुळे एकदम छान पटकन शिजले जातात टोमॅटो. आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये हळद पण टाकून द्यायची. पाव चमचा हळद टाकायची आणि फक्त 1 मिनिटभर आपल्याला याला मंद गॅसवर झाकून ठेवायचं आहे. म्हणजे मस्त मऊ तर होतीलच, पण तेल पण छान सुटलं जाईल. तर झाकून ठेवू. छान एकदम टोमॅटो आपले नरम झालेत बघा. बघा एकदम दिसत पण नाहीत, इतके छान असे झालेले आहेत. कलर पण एकदम सुंदर आलेला आहे. तर या वेळेला आपण याच्यामध्ये आता हे वांगे टाकणार आहे. आणि 2 मिनिट आपण न हलवता ह्याला असं झाकून शिजवणार आहे. 2 मिनिट झाले बघा. किती मस्त एकदम वाफून निघालेले आहेत वांगे. त्या वेळेला आपण आता छान मिक्स करून घ्यायचं. मस्त एकदम एवढा छान वास येतोय. एकदम मस्त भूक तर एक जबरदस्त लागते. हे असं एकदम छान वाटण झालेलं बघून आणि भाजी. तर या वेळेला हे आपण उरलेलं जे आहे शेंगदाण्याचं कूट, ते पूर्ण वाटण, खडे मसाले वगैरे त्याचं ते पूर्ण उरलेलं आहे ते टाकून देणार आहे. आणि परत त्याला छान मिक्स करून घ्यायचे. आणि थोडासा आपल्याला ह्याला अंगापुरता रस्सा करायचा आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर हे मिक्सरचं भांडं मी विसळून घेतलं आहे, ते टाकून घेते. पूर्ण हे फोडून घ्यायचे. शेंगदाण्याचे पीठ ह्याचे कुटाचे असे गोळे झालेले आहेत ते. आणखी थोडंसं पाणी टाकणार आहे मी. तर किंचित थोडंसं पाणी सोडते आणखी. आणि मस्त असं ढवळून घेऊन आपल्याला एक 10 ते 12 मिनिट आपल्याला एकदम मंद गॅसवर याला न हलवता झाकून आपल्याला शिजवायचं आहे. त्याच्यानंतर बघू आपण. आणि थोडीशी उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा किंचित गरम मसाला टाकायचा आहे. कारण आपल्याला फिकच करायचं असल्यामुळे जास्त मसाला आपण टाकणार नाही. तर अगदी पाव चमचा मी सुहानाचा गरम मसाला टाकलेला आहे. ते पण छान आपण मिक्स करून घेऊ. आणि छान आता वांगे शिजण्याची आपण वाट बघू. एकदम बघा कलर किती सुंदर आलेला आहे. तर हे अशा पद्धतीनं झालं आहे आपलं. तर हे 10 मिनिट झालेलं आहे बघा. एकदम छान आपले असे वांगे शिजून तयार झालेले आहेत. आणि रस्सा पण असा मस्त घट्टसर झालेला आहे. कलर पण किती सुंदर आला आहे बघा. आणि सुगंध तर पूर्ण घरामध्ये एकदम असा छान दरवळतो. तर आपण आता याला काहीच करणार नाही. कोथिंबीर वगैरे काही भरपूर वापरलेले आहे, त्याच्यामुळं गार्निशिंगसाठी सुद्धा वापरणार नाही. तर काढून दाखवते तुम्हाला. तर हे झालं आपली खारे वांग्याची एकदम छान असे रेसिपी. तर ही तुम्ही भाजी, तर ही वांग्याची भाजी तुम्ही छोटे तर खातील, पण मोठे पण एकदम असे आवडीनं खाणार. तर अशी नक्की तुम्ही करून बघा. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत अप्रतिम लागते.
त्यासाठी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.